नाही, ठेवलं देवाने. मग जर ठेवलेलं आहे ना, तर आपल्याला हेही कळालं पाहिजे की इथून पुढचं जीवन तरी आपण परमार्थाला वापरण्याचा थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे. देवाने आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे ना, आपल्याकडे जी कमाई आहे ते आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुठेही असेल, गावात जरी सप्ताह असेल तिथेही आपल्याला देता आलं पाहिजे. नाहीतर गावात सप्ताह असल्यानंतरही बरेच जण देतात, पण किती? देवाने भरपूर दिलेलं असतं. आणि जर पावती भूक घेऊन जर काही लोक गेले, कार्यकर्त्यांना वाटतं यांच्याकडे काही कमी नाही. यांच्या घरात गेल्यानंतर 25,000ची तरी रक्कम पावती आपली, आणि गेलेच कार्यकर्ते आणि दिसलेच कार्यकर्ते. तर ज्याच्या घरात गेले तो व्यक्ती जर दानशूर नसेल तर त्याच्याही चेहऱ्यावर आढ्या येतात. मी कसा घरात सापडलो, कसा गेलो नाही दुसरीकडे, आजच कस काय यावेळेस घरी होतो. पण पकडल्या गेल्यानंतर, सापडल्यानंतर मग म्हणतात तुमचं चांगलं कार्य आहे, हे कार्य केलं पाहिजे. बरं आहे, तुम्ही बरेच जण या ठिकाणी धावपळ करतात, एवढं मोठं कार्य करतात, एवढं गावामध्ये सप्ताह करतात, अन्नदान करतात, काही हरकत नाही. देवाने आपल्याला काय कमी केलेलं आहे? लिहा 101 रुपये. किती? 100. कारण 10-20 आता राहिलेले लहान बाळाच्या हातात द्यायला सुद्धा 10 आणि 20 रुपये लाज वाटते. तिथेही 50-100 काढावे लागतात. तिथेही 100 शिवाय बरं वाटत नाही. म्हटले लिहा 101 रुपये. आणि 101 देणारा बरेच काही महाभाग असे असतात. 101 रुपये देऊ, शेवटच्या दिवशी सगळं घरबार जेवायला येऊ, येताना डबे घेऊन येऊ, उरलं सुरलं डब्यात भरून नेऊ. आणि इथपर्यंत थांबत नाही. कार्यक्रम झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा 1-1 रुपयाचा हिशोब घेऊ. एवढे होते, गेले कुठं? नाही का? कार्यकर्त्यांचाही हिशोब घेऊ. तिथेही त्या ठिकाणी ते उभे राहतात. असेही काही महाभाग असतात. पण देता आलं पाहिजे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भगवान परमात्म्याने जर देण्याचं सामर्थ्य दिलेलं असेल ना, तर दिलं पाहिजे. कुणीतरी छान एक वाक्य वापरलेलं आहे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे.